time, our principal madam, she told you something, shared with you something, that our Saraswati Vidya Mandir English Medium School is school with values. Yes. School with right you are. और आज हमारी थीम भी कुछ इसी विषय पर आधारित है. As you know, actually we hear such kind of dialogues. खरं तर घरी आपल्याला घरोघरी असे डायलॉग्स नेहमी ऐकायला येतात. म्हणजे कुठले? अरे आमच्या वेळी असं नव्हतं, तुम्हाला आम्ही एवढं देतोय आणि तुम्ही असं वागता, हे बरोबर आहे का तुमचं वागणं? राईट पॅरेंट्स, डोंट बी से लाईक दिस. Parents, are you sleeping? Ah, yes. Okay. So when we hear such kind of dialogues, I remember one Subhashi. Let me share that with you. Listen, लालने बहवो दोषात, ताडने बहुगुणा, बहवो गुणा. तस्मात पुत्रांच शिष्यांच ताड येन्न तू लालये. इन सिंपल लँग्वेज, आपल्या साध्या सोप्या मराठीत अर्थ सांगते. मुलगा किंवा विद्यार्थी यांना लाडवून ठेवण्यात भरपूर दोष आहेत आणि शिस्त लावण्याचे खूप जास्त फायदे आहेत. तेव्हा मुलांना किंवा विद्यार्थ्यांना शिस्त लावावी, लाडवून ठेवू नये. राईट? त्याचं काय, आपल्याला मिळालं नाही म्हणून आपल्या मुलांना मिळावं, या भावनेतून पालक खूप काही प्रयत्न करत असतात. अर्थात ते पूर्णपणे चुकीचे नाहीये, पण या प्रयत्नात आपण आपल्या मुलांना पंगू तर करत नाही आहोत ना? आपण आपल्या मुलांना फार लाडावून तर ठेवत नाही आहोत ना? आहे ना विचार करण्यासारखा विषय. सो ॲक्च्युली बीइंग अ पॅरेंट ॲज वेल ॲज अ टीचर, we can observe many pros and cons of this psychology, parent psychology. So we thought, why not to have something about this topic? And so today's theme talks about it. Let me introduce very importantly the artists of today's theme show. Standard 8 students are going to enjoy the rhythm since they are our dancers. Standard 9 students are playing both roles. They are dancers as well as actors. And then comes our one-man army. You know which is that army? Do you know? Okay, let me help you. The person who has played the role of, I need to have the list, writer, director, story, dialogue, choreographer, then technical things like editing, recording, dubbing. All in all, creative head, Mr. Vishwajit Tambe. तालियां तो बनती है. तर रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सरस्वती विद्या मंदिर इंग्लिश मीडियम स्कूल सविनय सादर करीत आहे नृत्य आणि अभिनयाने भरलेली एक छोटीशी नाटिका, जे नाही मिळालं आम्हाला, जे नाही मिळालं आम्हाला, जे नाही मिळालं आम्हाला. धन्यवाद. बिहाइंड द सीन्स वेधसनेच केलं असणार. येस. So let's have a look at BTS. माना अनजान हूँ मैं तेरे वास्ते. YS
ਵਿੱਚ ਡਾਂਗ ਖੜ ਕੇ ਚੱਕੋ ਉਹ ਖੜੇ ਵਿੱਚ ਡਾਂਗ ਖੜ ਕੇ ਉੱਥੇ ਹੋ ਗਈ ਲੜਾਈ ਭਾਰੀ ਅਰਜਨ ਵੈਲੀ ਨੇ ਹੋ ਅਰਜਨ ਵੈਲੀ ਨੇ ਹੋ ਪੈਰ ਜੋੜ ਕੇ ਗੰਡਾਸੀ ਮਾਰੀ ਅਰਜਨ ਵੈਲੀ ਨੇ ਹੋ ਪੈਰ ਜੋੜ ਕੇ ਗੰਡਾਸੀ ਮਾਰੀ
चला मुलांनो, हळूहळू डोळे उघडा. काय मग मुलांनो, कसं वाटतंय? आजोबा खूप छान वाटतं. हो आजोबा, मनाला खूप शांती लाभली. काय मग रोज खरी ही प्रार्थना म्हणणार ना? हो आजी, मी म्हणणार. होय आजी, मीही म्हणणार. शाबास. हे बघा मुलांनो, नेहमी लक्षात ठेवा, आपल्या पालकांचा आदर करावा, आपल्या गुरुजनांचा सन्मान करावा, चांगल्या गोष्टींची संगत ठेवावी, पण नेहमी ईश्वराचे नामस्मरण करावे. इतक्या गोष्टी जरी तुम्ही केला तरी तुम्ही या देशाचे उत्तम नागरिक बनू शकाल. कळलं ना? गुरुजी, आत येऊ का? अरे हो, या ना. अरे, आज एवढ्या लवकर आलात न्यायला? हो हो, मुद्दामूनच आलोत. का हो, काय झालं? आम्हाला काहीतरी सांगायचंय तुम्हाला. काय झालंय? काही प्रॉब्लेम वगैरे नाही ना? नाही नाही, प्रॉब्लेम तर मिटलाय. म्हणजे जेव्हापासून आमची मुलं तुमच्या संस्कार वर्गात शिकायला येतात तेव्हापासून त्याच्यात खूप चांगले बदल झालेत. हो ना, यापूर्वी घरात खूप मस्ती करायची, पण आता देवासारखी शांत बसतात. अरे वा, म्हणजे जे काही कार्य आम्ही करत आहोत ते सार्थकी लागतंय म्हणायचं. हो हो, नक्कीच. जगताप इथेच राहतात का? गुरुजी, पोलीस? ते तुमच्या घरात? गुरुजी, काय झालं? शांत व्हा, मी बघतो काय ते. या साहेब, आम्हीच जगताप. साहेब, काही गुन्हा घडलाय का आमच्याकडून? होय, तुमच्याकडून गुन्हाच घडलाय. तोही साधा सुद्धा नव्हे, खूप मोठा गुन्हा घडलाय. काय बोलताय साहेब? गुन्हा? तो हे आमच्याकडून? आम्ही तर साधे रिटायर्ड झालेले शिक्षक आहोत. इतके वर्ष आम्ही लहान मुलांना संस्कार देण्याचे काम केले. आमच्याकडून एखादा गुन्हा कसा घडू शकेल? तुमचा नक्कीच काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. होय साहेब, खरंच तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. अच्छा, म्हणजे तुम्ही म्हणताय माझा काहीतरी गैरसमज झालाय. तुम्हाला आठवत आहे का, 15 वर्षापूर्वी तुमच्या शाळेत एक सुजन दर्डे नावाचा मुलगा होता? हो, आठवतंय. होता एक मुलगा. त्याने चोरी केली होती, आठवत आहे का? हो हो, आठवतंय. मग तुम्हाला हेही आठवत असेल, त्यासाठी तुम्ही त्याला खूप फटके दिले होते. हो, खूप मारलं होतं त्याला. अहो, पण ते त्याच्या भल्यासाठीच मारलं होतं. तो चांगला माणूस व्हावा अशीच आमची इच्छा होती. म्हणजे 15 वर्षापूर्वी ज्या मुलाला आम्ही मारलं त्यासाठी तुम्ही आत्ता आला भेटायला? होय, म्हणूनच आलो मी इथे भेटायला.
15 वर्षापूर्वी तुम्ही ज्या मुलाला चोरी केली म्हणून मारलं, त्यानंतर त्याला जवळ घेऊन समजावलं देखील, त्याच्यावर चांगले संस्कार केले आणि म्हणूनच आज तो मुलगा तुमच्या समोर IPS सुजन तरडे म्हणून उभा आहे. अरे सुजन तू? अहो सुजन काय म्हणताय, IPS अधिकारी येते, आवजाव करा त्यांना. बरोबर बोलतेस. नाही, तुमच्यासाठी मी सुजनच आहे. आज मी इथे जो काय आहे तो फक्त तुमच्यामुळेच आहे. चार्ज घेण्याच्या आधी तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो. मला तुमचा आशीर्वाद द्या. बरं वाटलं ऐकून. बरं मला सांग, तुझी पोस्टिंग कुठे झाली आहे? मुंबई. उद्याच जायला निघणार आहे मी. मुंबई? आज संध्याकाळी आम्ही सुद्धा जातोय मुंबईला आमच्या मुलाकडे भेटायला, पण आम्ही दोघं तिथे पहिल्यांदा जातोय. मी तर असं ऐकलंय तिथे लोकांची फार गर्दी असते, मोठ्या बिल्डिंग, खूप रोषणाई. हे सगळं खरंय का? होय, हे खरं आहे. मुंबईला स्वप्नांची नगरी म्हणली जाते. तुम्ही तिथे गेलात की कळेल तुम्हाला ही स्वप्नांची नगरी कशी आहे ती. लाख लाख रोज आके बस जाते हैं, इस शहर से दिल लगा के बस जाते हैं. लाख लाख रोज आके बस जाते हैं, इस शहर से दिल लगा के बस जाते हैं. सोने की राहों में सोने को जगह नहीं. साला इधर तो फुटपाथ भी हाउसफुल है. शोला है यहाँ है बिजुलिया, दिल की बजरिया, बम्बई नगरिया. शोला है यहाँ है बिजुलिया, दिल की बजरिया, बम्बई नगरिया. ये बॉम्बे, यहाँ टाइम का मतलब है पैसा. समझे? मुझे 30 मिनट की जरूरी 3 मिनट में पूरी करनी है. दादा खुद मर रहा है तो मर रहा, दूसरे की गाय को वाट लगाता है. पैसा, वाट लगाता है. पैसा. तो क्या उतर जाए रगों में जो तो ये नशा है, इसकी आदत जो पड़ गई तो ये सजा है. उतर जाए रगों में जो तो ये नशा है, इसकी आदत जो पड़ गई तो ये सजा है. ऐसे भर दे ये खाली कर दे, सारे पल ये ऐसी जगह है. दोनों ढक्कनों को आज के दिन ही पैदा हुआ. आओ तो क्या आओ तो क्या आओ तो क्या. लाख लाख रोज आके बस जाते हैं, इस शहर से दिल लगा के बस जाते हैं. और सोने की राहों में सोने को जगह नहीं. शोला है यहाँ है बिजुलिया, दिल की बजरिया, बम्बई नगरिया. शोला है यहाँ है बिजुलिया, दिल की बजरिया, बम्बई नगरिया. शोला है यहाँ है बिजुलिया, दिल की बजरिया, बम्बई नगरिया. शोला है यहाँ है बिजुलिया, दिल की बजरिया, बम्बई नगरिया. ए चना ले सेंग ले गरमा गरम चना ले सेंग ले. ए बिटवा चना खाएगा? अरे खाएगा ना. निकालो 10 रुपया. अब वो तो नहीं मेरे पास. अरे तो मांगा क्यों? अरे तूने एक तो पूछा कि चना खाएगा क्या. मैं कुछ भी पूछूं हाँ बोलेगा क्या? अरे तू नहीं तो पूछा. अरे हट हट. अरे फुर फुर. अरे फुर फुर. सुर. हट ससुर का नाती. सुबह सुबह धंधे का टाइम खोटा करके. अरे किधर बीच में आता रे तुम लोग? अरे साइड हो जाओ. अहो काय ही गर्दी, काय ही पळापळ, काय झालंय नक्की?
कुठे चाललेत हे लोक? अगं ही मुंबई आहे मुंबई. इथे लोक थांबत नाहीत, नुसते पळतच असतात. आहो ते सोडा, तुम्ही आपल्या मुलाचा पत्ता आणलाय ना? हो थांब, पाकिटातच आहे. चोर 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 चोर. अरे बाळा थांब, आमच्या मुलाचा काय रे चोरी करतोस काय? लोकांना लुटायला मजा येते काय? चल तुला दाखवतो. हो मारू नका, हो मारू नका, हो पाय पडतो तुमच्या, हो मारू नका, मारू नका. थांबा 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 थांबा. थांबा, नका मारू त्याला. अहो आजोबा तुमचंच पाकिट मारणार त्यानं. बघा हो अशा माणसाला सोडायलाच पाहिजे. ऐक हो मारू नका, हो पाय पडतो तुमच्या, हो मारू नका, मारू नका. थांबा, नका मारू त्याला. हो पाकिट मारलं याने. हो यांचं. आहो साहेब, तुम्ही बोलताय तरी काय नक्की? हो साहेब, आधी तोंडातली शिटी तरी बाहेर काढा. अरे हो विसरलोच. अहो ते काय ना, ऑन ड्युटी असलो शिट्टी काय माझ्या तोंडात, आणि ऑन ड्युटी नसल्यावर मग शिट्टी खिशात. ए असते काय रे, जोक मारला? ए तूच ना तो झोपडपट्टीतला चोरी करतोस, चल दाखवतो. हो साहेब थांबा, त्याची काहीतरी मजबुरी असेल. अहो कसली मजबुरी? ही झोपडपट्टीतली पोरं अशीच, दोन फटके म्हणले की बरोबर अक्कल येईल. आहो साहेब, सोडा त्याला. अहो आजी, त्याने तुमचं पाकिट चोरलं नाही. हो मान्य आहे आम्हाला, पण आम्ही बघतो काय करायचं ते. तुम्हाला काही त्रास झाला असेल तर आम्हाला माफ करा. हे बरं आहे, भलाईचा काही जमानाच नाही. लोक म्हणतात पोलीस शेवटी येतात. चला येतो मी. तुम्ही पण या. बाळा, तुला लागलं का रे? ए, खूप मारलं खरे त्या लोकांनी. चल तुला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. अहो काय माणसं आहात तुम्ही? मी तुमचं पाकिट मारलं आणि तुम्ही मला डॉक्टरकडे घेऊन चाललाय? मग काय केलं पाहिजे होतं आम्ही? त्या लोकांसारखं तुला मारायला पाहिजे होतं का? नाही तसं नाही, पण मला काहीतरी वेगळंच वाटलं. आजपर्यंत मी एवढी पाकिटे मारली, पण सगळ्यांनी मला मारली. आणि तुम्ही त्या पोलिसांनी त्या लोकांपासून मला वाचवलं का? कशासाठी? अरे बाळा, जन्मदात कोणीही चोर नसतं, त्याची काहीतरी मजबुरी असते. तुझी देखील काहीतरी मजबुरी असेलच ना. होय खरं आहे तुमचं. आपण अनाथ आहे. मी जेव्हा छोटा होता ना तेव्हा रस्त्यावरची भीक मागून जगलो, आणि मोठं झाल्यावर सगळ्या मित्रांनी चोरी करायला शिकवली. शेवटी काय करणार, पापी पोटाचा प्रश्न होता. अरे मग एखादी नोकरी कर ना. अवाजी काय बोलताय तुम्ही? माझ्यासारख्या चोराला कोण नोकरी देणार? अरे पण प्रयत्न तर कर ना. तुझ्यासाठी सुद्धा कुठेतरी नोकरी नक्कीच असेल. हे बघ माझा ऐक, हे चोरी वगैरे करणं योग्य नव्हे. त्यापेक्षा एखादी चांगली नोकरी कर ना आणि चांगलं आयुष्य जग. होय आजोबा, पटतंय मला. आजपर्यंत मला तुमच्या दोघांसारखं समजावून सांगणारं कोणी नाही मिळालं, पण आज तुमच्या दोघांमध्ये मला माझी आजी आजोबा दिसले. मी ठरवलंय, आजपासून चोरी बंदी. हे घ्या तुमचं पाकिट. आणि हा कधी मदत लागली बिंदास सांगा. आहो, ह्यालाच विचारा ना आपल्या मुलाचा पत्ता. अरे हो बाळा, इकडे. हा पत्ता माहित आहे का तुला? अरे हा, ही बिल्डिंग तर माझ्या झोपडपट्टीच्या बाजूची आहे. चला तुम्हाला घेऊन जातो. द्या जी बॅग द्या. अरे असू दे. अहो द्या हो. आजोबा तुमची पण द्या. चला तुम्हाला घेऊन जातो. हॅलो हॅलो साहेब, ऐका ना. आज ना माझ्या घरी पहिल्यांदा माझे आई बाबा येणार आहे, तर आज मला यायला जमणार नाही. हां साहेब, हां मी उद्या नक्की येईन सर. चालेल ठेवतो. अगं ए, ऐकतेस का? एक कप चहा मिळेल का? चहा संपलाय. पाहिजे असेल तर स्वतः बनवून घ्या. आणि हो माहित आहे ना, आज आई बाबा घरी येणार आहेत. त्यांच्याशी तरी नीट वाग, नाहीतर अशीच वागशील. ओ, मला नका शिकव कसं वागायचं ते. समजतं मला कसं वागायचं ते. आणि तुमचे आई बाबा म्हणजे माझे कोण नाहीत का? तुम्हाला काय दिवसात 10 वेळा चहा दिला तरी कमीच पडतो, बरोबर ना?
हो बाई, नेहमी तूच बरोबर असतेस, माझंच काय ते चुकतं. आई बाबा आले वाटते. बाबा या. आई बाबा बसा. कसे आहात? आई बाबा हा कोण आहे तुमच्या बरोबर? आपण आमची तर एक मोठी स्टोरी आहे. स्टोरी कसली? अगं अगं काही नाही, आम्हाला तो रस्त्यात भेटला, त्यानेच आम्हाला तुमच्या घरचा पत्ता सांगितला. फार चांगला मुलगा आहे तो. बरं, तुझ्याकडे त्याच्यासाठी एखादी नोकरी असेल तर बघ ना. तुला स्टेशनच्या बाजूची ब्लू डायमंड बिल्डिंग माहिती आहे ना? हा तिकडे भेट मला उद्या. हा चालेल. आजीजोबा येतो. हा, सावकाश. विनायका, फार मोठं आणि छान घर आहे रे तुझं. हो, ह्याच वर्षी घेतलं. आधी खूप हट्ट करत होता, मोठं घर. शेवटी घेतलंच ह्या वर्षी. आई बाबा आम्ही ठरवलंय, जे आम्हाला आमच्या आयुष्यात नाही मिळालं ते आम्ही त्याला सर्व देणार. त्याचे सर्व लाड आम्ही पूर्ण करणार. हो मग करणारच. शेवटी एकुलता एक येतो आमचा. हो ना हो. हो. अरे हो, पण तो तुमचा एकुलता एक आहे तरी कुठे? हो ना, बरेच दिवस झाले, मी सुद्धा त्याला बघितलं नाही. कुठे आहे तो? थांबा हा, बोलवते. आधी, ए आधी, आजी आजोबा आलेत, बाहेर ये. अगं कोण आहे हा? अहो आई, असं काय करताय? नातूच आहे तुमचा. जा बाळा, पाया पड आजी आजोबांच्या. पुष्पा पुष्परा सुटेगा नाही साला. विनायका, याला झालंय तरी काय? अहो बाबा, आज त्याच्या कॉलेजमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे, म्हणून तो पुष्पा बनलाय. पुष्पा? आमच्या गावाकडे पुष्पा हे नाव बाईचं असतं, पण हा तर दाढीवाला आहे. अहो आई, ह्या काळात मुलींची नावं मुलांनाही दिली जातात. पण ते सगळं सोडा, मला सांगा कसा वाटला आमचा पुष्पा? पुष्पा 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 दाढ़ी पे जो हाथ फेरे सारी दुनिया हिले को उठा के चले बड़े में कोई बल्ले आसमां से तो बड़ा ऊंचा तेरा कद है कितनी गहराई तेरी सागर की क्या हद है पुष्पा 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 राज पुष्पा 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 राज पुष्पा 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 राज पुष्पा 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 राज
वो जो पाँव के ऊपर पाँव को रखे और बैठे वो चट्टान जिसपे वो बैठे सिंहासन बन जाए वो सिंहासन को पल भर में वो चट्टान बन जाए वो जो हाथ के ऊपर हाथ रखे वादा भी करते बंदूक से निकली हुई गोली बन जाए जो निकल गई है बार तो वापस कभी नहीं आए पुष्पा 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 हरगिज झुकेगा नहीं साला कसला भारी परफॉर्मन्स होता आपल्या आधीचा. बरोबर आहे तुझं. किती लोकांनी वेगवेगळे कॅरेक्टर्स केले पण आपला आधीचा कॅरेक्टर तर बेस्टच होता. त्या शौर्यने काय भारी गेटअप केलेला अमिताभ बच्चनचा. गेटअप करून काय फायदा नाही, ऍक्टिंग स्किल्स पण असले पाहिजे. त्या श्रीची पण ऍक्टिंग चांगली होती. त्या श्रीचं मला काय सांगू नको, एक नंबरचा फालतू ऍक्टर आहे. अरे थांबा थांबा थांबा, ह्याच्याकडे बघा. हा तर कधीपासून वाकडाच उभा आहे. आयुष्यभर तसाच राहील. आपण ह्याला सरळ केली पाहिजे. अरे थांबा थांबा थांबा, आज आहे ना माझ्या आजी आजोबा आले घरी. मी गेलो त्यांच्या समोर पुष्पा बनून. अरे घाबरले ना ते. काय सांगतोस काय? अरे खरी गंमत तर पुढे आहे. मी त्यांच्या समोर डायलॉग मारला, पुष्पा पुष्पराज झुकेगा नाही साला. मग अगं माझ्या आजी काय म्हणाली माहितीये काय? पुष्पा पुष्पा तर आमच्या गावाकडे पायीचं नाव असतं, हा तर दाढीवाला आहे. अरे ते दाढीचं सोड, पार्टी कधी देतोस बोल. बरोबर आहे तुझा. दरवेळेस आमच्याकडनंच पार्टी घेतो. फुकट्या कुठला, यावेळेस पार्टी पाहिजे, ती पण पबला. हो हो, यावेळेस पार्टी पाहिजे म्हणजे पाहिजे, तीही पबला. पार्टी 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 पार्टी. अरे नेक्स्ट टाइम बघूया. नेक्स्ट टाइम नाही, यावेळेस पार्टी पाहिजे म्हणजे पाहिजे. पार्टी दे पार्टी दे पार्टी दे पार्टी दे. ओके.
रात्री फेऱ्या काय मारतेस? अहो बघा ना किती वाजले, आपला आधी अजून नाही आलाय. काय आधी अजून घरी नाही आला? हो ना. थांब, मी विनायकला बोलवतो. विनायक, ए विनायक. बाबा, इतक्या रात्री तुम्ही हॉलमध्ये काय करताय? आई बरं वाटतंय ना? अगं तू माझं सोड, आपला आधी कुठे? वाजलेत बघा किती, आधी अजून घरी नाही आला. हो बाबा, कशाला चिडचिड करताय? त्याचा फोन आला होता संध्याकाळी, तो त्याच्या मित्रांबरोबर पार्टीला गेला. येईल तो, नका काळजी करू. बघा आलाच असेल. अहो जा दार उघडा. आधी कुठे होतास तू? किती वाजलेत बघ. अरे तुझे बाबा संध्याकाळी 7च्या घरात असायचे आणि तू रात्री 3-3 वाजता काय घरी येतोस? अहो तुम्हाला घरात कसला वेगळा वास नाही येते? हो येतोय. आधी तू गप का आजी, झाली तुझी किरकिर सुरू. एक तर आधीच माझं डोकं जड झालंय, त्यात तुझी किरकिर. तुझ्या फर्निचर सारखी जातो मी इथून. अरे आधी बरं झालं एकदाचा घरी तरी आला. अगं हे काय, अशी का बसलीस? काय झालंय? आणि हे काय, तुझ्या डोळ्यात पाणी? काय झालंय? अहो तुम्ही बघितलात ना आपला नातू आपल्या अंगावर कसा ओरडला ते, आणि जाताना आपल्याला जुनं फर्निचर बोलून गेला. खरंच या पिढीसाठी आपण जुनं फर्निचर आहोत का? आपली काहीच किंमत नाहीये. या समाजात आपण निरुपयोगी आहोत का? अगं जुनं फर्निचरच म्हणालाय ना तो, म्हणू दे. त्या पट्ट्याला कुठं माहिती या म्हाताऱ्यांकडे किती अनुभव आहे तो. त्याच्या बापाला घडवला, त्याला घडवायला आपण काही कमी आहोत का? हो बरोबर आहे तुमचं. मग आधी तुझ्या डोळ्यातलं पाणी पुस बघू. तुझं असं पडलेलं तोंड पाहून मला तू त्या ह्याच्यासारखी दिसतेस. कोणासारखी? जुन्या फर्निचर सारखी. गप्प बसा, तुमचं आपलं काहीतरीच. जी
आजोबा येऊ का? कोण? अरे तू ये ना. घ्याच पेढा घ्या. आणि कशाबद्दल? अवधी घ्या तरी. घ्या आजोबा तुम्ही पण घ्या. अरे पण हा पेढा आहे कशाबद्दल? अहो मला नोकरी लागली. अरे वा, छान. उद्यापासून घरोघरी गणपती येणार, सगळं वातावरण एकदम आनंदमयी होणार आणि त्यातूनही अशी बातमी दिलीस. खूप छान वाटलं बाळा, खूप छान. अरे तू झालं का तुझं काम? हो साहेब तुमच्यामुळे मला नोकरी मिळाली. घ्या पेढा घ्या. विनायका, मी काय म्हणते, दरवर्षी आम्ही गावाकडे गणपती आणायचो, पण यावर्षी आम्ही दोघं इथे आलोय, तर आपण तुझ्या या नवीन घरी गणपती आणूया का? वा, छानच कल्पना आहे की. थांबा मी हिला सांगतो. अगं हे ऐकतेस का ग? काय हो, काय झालं? अगं आई बघ काय म्हणते की ह्यावेळी आपल्या घरी गणपती आणूया. वा, मस्तच, चालेल ना. अहो, तुम्ही का असं शांत बसलाय? तुमचं काय म्हणणं आहे ह्यावर? अरे आता मी काय म्हणणार, घरच्या होम मिनिस्टरचं ठरलं म्हणजे ठरलं. गप्प बसा. ओ पप्पा, आमच्या कॉलेजला गणपतीची सुट्टी पडली. आम्ही सगळे मित्र 2 दिवस फिरायला चाललोय. थोडे पैसे हवे होते. अरे किती? एक 5,000 मिळतील काय? अगं ऐक ना, माझं पाकिट आण ना. आधी कुठे चाललायस तू? अगं आजी, सांगितलंय ना फिरायला चाललोय मित्रांसोबत. आधी हे तर. लव यू पप्पा. अगं मम्मी, पप्पानी तर दिले आणि तू? वाटलंच होतं मला, म्हणून मी तयारीतच आले होते. हे घे, अजून 5,000. आधी मी काय म्हणते, आपल्या घरी गणपती येणार आहे, तू नंतर जा फिरायला. ए आजी, ते गणपतीचं वगैरे मला काही सांगू नको. मी चाललोय फिरायला. आधी ऐक तरी, आधी. अगं आई जाऊ दे ना त्याला. आपण आहोत ना एकत्र. आपण करूया ना सण साजरा. ए तू येशील ना? अहो येणार की. काय करायचं ते सांगा फक्त. गणपती आणण्यापासून ते पूर्ण विसर्जनापर्यंत सगळी कामं करणार. बोला गणपती बाप्पा मोरया. साजरी देवा करुणा करा, तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो विघ्नेश्वरा. आज सांगू किती झाला मला आनंदी आनंद हो. आज वाजत गाजत तुझ्या घरा आले हो गणपती आले. सण साजरा झाला आज
झालं का तुमच्या मनासारखं? हो हो झालं. आणि गणपती आणल्यावर कोणाला छान नाही वाटणार? हो नाही, तुमची गणपती आणण्याची कल्पना एकदम मस्त होती. 2 दिवस कसे आनंदात गेले काही कळलंच नाही. अगं तू बोलतेस ते बरोबर आहे, पण आपला आधी घरी नव्हता ना, तेवढंच काय ते आपलं कुटुंब अपूर्ण वाटत होतं. अगं आई जाऊ दे ना त्याला, तो नव्हता तरी झाला ना आपला सण साजरा. मम्मी मी आलो. आधी कशी झाली ट्रिप? अगं काय सांगू मम्मी तुला, त्या मजा गेली ट्रिपला. आणि हा तुला सांगायचंच राहिलं, तो माझा मित्र प्रत्युष आहे ना, त्याला क्रूजवरचे पासेस मिळाले. आम्ही उद्या तिकडेच जाणार आहोत. आधी काय चाललंय तुझं? आता आलास आणि आता लगेच जातोयस? काळजी झाली तुझी किटकिट सुरू. आधी काय कळतंय का कोणाशी बोलतोयस ते? तुझी आजी आहे ती. आजोबा कळतंय मला सगळं, मी काय तर लहान नाहीये. आणि तसंही जेव्हापासून आम्ही इथे आलोय आम्ही पाहतोय तू घरात कमी आणि बाहेर जास्त असतोस. आजोबा झाली तुमची पण किटकिट सुरू. तुम्ही दोघं घरात आल्यापासून मला इथं राहावंच नाही वाटत. मीच जातो एकदाचं घर सोडून. आई बाबा परत चालू झालं तुमचं. 2 दिवसानंतर तो आज घरी आलेला आणि त्याच्यामुळे परत किटकिट लावलं. अरे पण जे काही आम्ही बोलतोय ते चुकीचं आहे का? सणासुदीला सर्वांनी एकत्र घरी असावं अशीच आमची इच्छा होती. हे काही चुकीचं आहे का? आणि हो विनायका, तुम्ही दोघांनी त्याला फार लाडवून ठेवलंय. अशाने तो वाया जाईल. आई जास्त बोलताय तुम्ही. आम्हाला समजतं आमच्या मुलांना कसं वाढवायचं ते. का नाही करायचे लाड त्याचे? एकुलता एक आहे तो आमचा. नाहीतर तुम्ही काय दिलं मला? नाही का जास्त बोलतोयस? बाबा आवाज मला सुद्धा वाढत आहे तो. अरे विनायका, कसं बोलतोयस? बाबा आहे ते तुझे. याआधी तू असा कधीच वागला नाहीस. गप काही मला तुमच्याशी काय बोलायचंच नाही. मी जातो. चल ग. अरे विनायक, ऐक तरी, आपण बोलू यावर. विनायक, आहो बघितला तुम्ही, आता आपला विनायक सुद्धा आपल्यावरती रागवला. आपलं काही चुकतंय का? खरंच आमचं काही चुकतंय का? उन सारे झेलताना जी दिली छाया तुला, आसवे ऊन दिला पाऊस जो
आदिनाथ जगताप इथेच जातो का? हो साहेब, काय झालं? तुम्ही कोण? मी त्याचा वडील. पोलीस. हो साहेब, काय झालंय? तुमचा आदिनाथ कुठे आहे? तो त्याच्या मित्रांबरोबर क्रूजवर गेलाय. त्या क्रूजवर काय झाले तुम्हाला माहित आहे का? साहेब काय झालंय? त्या क्रूजवर कोकेन सापडलंय, कोकेन. कोकेन म्हणजे? अहो ड्रग्स. अहो पण याचा आमच्या आदिनाशी काय संबंध? तुमचा आदिनाथ पण त्याच क्रूजवरती होता. साहेबांनी सगळ्या मुलांना अटक केले. तुम्हा सर्वांना पोलीस स्टेशनला बोलवले. आठवणी या, येतो मी. विनायका काय झालं रे हे? सुनबाई नैनं छिन्दन्ति शस्त्राणि आहो काय झालं हे? नैनं दहति पावकः नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः परिदेहं छिन्दन्ति शस्त्राणि देहं दहति पावकः अस्वस्थसारे उस्वस्थकारे जीवनमरणासंतकारे अस्वस्थसारे उस्वस्थकारे जीवनमरणासंतकारे काय भावना काय सावना मार्ग पुरला काळ थांबेना तुझा ऊन चुकले पाव तुझा ऊन चुकले पाव नविरामच फटकारे अस्वस्थ सारे उद्ध्वस्तकारे जीवन मरणासंतकारे अस्वस्थ सारे उद्ध्वस्तकारे जीवन मरणासंतकारे काळ भावल्या काळ सावल्या तोरच तुटले फक्त बाहुल्या काळ भावल्या काळ सावल्या तोरच तुटले फक्त बाहुल्या व्याधी भक्षकारे अस्वस्थ सारे उद्ध्वस्तकारे जीवन मरणासंतकारे अस्वस्थ सारे उद्ध्वस्तकारे जीवन मरणासंतकारे Oh
आदिनाथचा वडील. तुम्ही आम्हाला बोलवलेलं. हो इथे उभे राहा, साहेब येतीलच थोड्या वेळात. शिकवण त्या मुलांचे पालक आले काय रे? हो साहेब, हे बघा इकडे उभे आहेत. गुरुजी तुम्ही इथे काय करताय? सुजन साहेब, माझा नातू त्या क्रूजच्या प्रकरणात अडकलाय. काय म्हणताय काय? तुमचा नातू? म्हणजे त्या लिस्ट मध्ये आदिनाथ जगताप तो तुमचा नातू काय? होय, माझाच नातू. हे कोण? हा माझा मुलगा, म्हणजे आदिनाथचे वडील. अच्छा, तुम्हीच काय त्याचे पालक? तुमच्यासारखे पालक त्या मुलांचे हवे तेवढे लाड करता, त्यांना हवा तेवढा पैसा देता. लहान वयात मागडे मोबाईल काय, मागड्या गाड्या काय, आणि आता नवीन फॅड काय तर नाईट आऊट. नाईट आऊटच्या नावाखाली मुलं काय काय करतात ते माहिती आहे का तुम्हाला? त्यावर तुमचं लक्ष आहे काय? अशाने तुम्ही मुलं घडवता कमी, बिघडवता जास्त. आणि एकदा का मुलं बिघडली की आमच्या डोक्याला ताप. हो साहेब, चुकलं आमचं, पण वाचवा त्याला. हो साहेब, एकुलता एक मुलगा आहे. साहेब, कसाही असला तरी नातू आहे आमचा, वाचवा त्याला. काळजी करू नका, तुमचा नातू निर्दोष आहे. पण या अशा पालकांना असंच समजावं लागतं. तरी नशीब ज्या फ्लोअरवर ते कोकेन सापडलं त्या फ्लोअरवर तुमचा नातू गेला नव्हता, नाहीतर त्याला वाचवणं अवघड होतं. हो साहेब, आमचं चुकलं. आम्ही आमच्या मुलाला जास्तच फ्री सोडलं. जे आम्हाला नाही मिळालं ते आम्ही त्याला द्यायचा प्रयत्न केला, पण त्याचा परिणाम असा होईल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. विनायका, तू फक्त याचाच विचार केलास की जे तुला तुझ्या आयुष्यामध्ये नाही मिळालं ते तुला तुझ्या मुलाला द्यायचंय. पण आम्ही दिलं त्याचं काय? आम्ही जे संस्कार तुझ्यावर केले ते जर तू आज त्याच्यावर केले असतेस तर तुझ्यावर ही परिस्थिती आलीच नसती. हो आई, मी चुकलो. का फार अभिमानाने सांगत होतास ना, जे मिळालं नाही आम्हाला ते द्यायचंय आमच्या मुलाला. पण त्याचे परिणाम काय आहेत ते आता कळालं ना तुला? आता इथून पुढं मी सांगेन तसंच म्हणायचं. जे संस्कार मिळाले आम्हाला